नमस्कार. आज आपण इथे आलेलो आहोत ढवळपुरी आश्रम इथे सतलोक आश्रम मध्ये. आज इथे काही आपल्याला भगत भेटलेले आहेत. आपण यांच्याकडून जाणून घेऊया की 3 दिवसाच्या समागमानंतर यांना कसं वाटतंय. नमस्कार मामा. तुम्हाला कसं वाटतंय इथे आल्यानंतर 3 दिवसात? इथे 3 दिवसात आम्हाला एकदम छान वाटते. काय काय बघितलं इथे? इथे सर्वच काही बघितलं. इथे म्हणजे परमात्म्याचं हे बघितलं, रामपाल महाराजचं बघितलं, प्रदर्शन बघितली, पुन्हा कबीर साहेबाचं ते जन्मस्थान बघितलं, बाथरूम बघितले, संडास बघितले, मंडप बघितले. इथे सर्वच काही आहे. भंडारघर बघितलं. बाबा आपलं नाव काय? माझं नाव दत्तात्रय दास, आपण कुठून आलाय? निमगाव तालुका, निमगाव जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. आपल्या भूमीवर जिथे वारकरी लोक वारीत जातात, तुम्ही इथे आल्याने संत रामपालजी महाराजांशी जोडलेला आहे. याच्या मागे काही विशेष कारण आहे का? विशेष कारण म्हणजे खुद परमात्माचाच ना, हे म्हणजे खरे परमात्माच रामपाल कबीर इज गॉड. मला हे ज्ञान कधी कळालं? मला हे ज्ञान कळालं 14-15 साला. 2014-15 साली. 2014. अरे वा, धन्यवाद. आपण दुसरा प्रश्न बाबांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मनोहर दास कावने खैरा. आपण कुठून आला आहात? मी नांदुरा तालुका, नांदुरा जिल्हा बुलढाणा. आपला अनुभव सांगाल मला की इथे ढवळपुरी आश्रम मध्ये तुम्हाला काय नवीन असं बघायला भेटतं? एकदम असं जीवनामध्ये एकदम परिवर्तन झाल्यासारखं वाटते. इथे आल्यानंतर असं वाटते की काहीतरी आपण स्वर्ग लोकात झाल्यासारखं वाटते. इथे कोणाशी बोलचांचा हे एकदम जवळचेच वाटतात. बाई असो, माणूस असो, कोणी असो, की इतके जवळचे वाटतात की आपलेच कोणीतरी नातेवाईकात आहे. बाबा आपल्याकडे कीर्तनाचं भरपूर हे आहे महाराष्ट्रामध्ये. हो. श्लोक बोलली जातात. हो. एवढं सगळं असताना तुम्ही संत रामपालजी महाराज आणि कबीराची भक्ती कशी काय करताय? मी यांचं रामपालजी महाराजचं ज्ञानगंगा नावाचं पुस्तक वाचलं. त्या पुस्तकातून मला जेवढा अनुभव आला आणि जेवढं ज्ञान भेटलं, त्याच्यामुळे मी हे परिवर्तन केलं. असं काय आहे त्या ज्ञानगंगा पुस्तकामध्ये की तुम्हाला ते ज्ञान? हे बाहेरचे जे महाराज लोक सांगतात हे सगळी माणसाची दिशाभूल करणारे आहेत. आणि हे रामपालजी महाराजचं जे ज्ञान आहे ते एकदम सत्य, चारी वेदातलं, गीता भागवतातलं जे खरं ज्ञान आहे ते लोकांना समजून सांगतात. या कबीर प्रकट दिवशी तुम्हाला इथे या भव्य भंडाऱ्यामध्ये आणि इथे जी 3 दिवसाची वाणी चालली आहे, त्या 3 दिवसाच्या वाणीमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये विशेष काय बघायला मिळालं? विशेष सत्संगामध्ये फारच आनंद आला. भरपूर असे सत्संगामध्ये ऐकायला भेटलं नवीन. तुम्ही सेऊ संबंधची पण कथा बघितली वाटतं. सेऊ संबंधची कथा हो, कशी वाटली? सेऊ संबंधची कथा एकदम बढिया कथाला होती. विचार करा, गुरुजी म्हणतात की इथे आलेले प्रत्येक आत्मे हे सेऊ आणि संबंध सारखी त्यांनी इथे भक्ती केलेली आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? जेवढी भक्ती करसाल बाई तेवढा एकदम तुमच्या जीवनात एवढा आनंद येते की दिवस त्याच्याच मागे लागावं असं वाटतं. धन्यवाद बाबा, खूप छान वाटलं तुमच्याशी. सच आहे. चला आपण इथे आता काही माईंशी बोलूया. नमस्कार माई. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव अनुसया दासी. आपण कुठून आला आहात? मी जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. आपला अनुभव सांगाल मला की इथे कसं वाटतंय तुम्हाला? प्रत्येक वेळेला जेव्हा कबीर परमात्म्याचा दिवस असतो, जन्मदिवस असतो, तो प्रत्येक कार्यक्रम आम्ही अटेंड करू आणि प्रत्येक वेळेला आम्हाला अतिशय आनंद होतो हा कार्यक्रम उपस्थिती घेताना या ठिकाणी. या भव्य भंडाऱ्यामध्ये वेगवेगळ्या जाती आणि धर्माची लोक आलेली आहेत. हो, इथे मी बघितलं की कोणी ढोकापुटी करत नाही, सगळं निवांत व्यवस्थित चाललंय. हे कसं शक्य होतं? परमात्म्याचं ज्ञानच एवढं हे आहे, एकत्र करणारं सगळ्यांना. सगळेजण मोक्षासाठी धडपडत आहेत. ज्यांचं ध्येय एक आहे, ज्यांचा रस्ता एक आहे, ते भांडूच शकत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. इथं जो भाईचारा आहे, बहीण भावंडासारखे सगळेजण राहतात, असं कुठेच बघायला मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी तू मी प्रत्येक गोष्टीसाठी तो त्याच्या पुढे इतकी शिस्त इतकी छान आहे की भांडणाचा प्रश्न येत नाही, वादाचा प्रश्न येत नाही. आणि सगळे जाती धर्माचे लोक, पहिली गोष्ट तर कोणी कोणाला जातच विचारत नाही. जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा. या परमात्म्याच्या वचनाप्रमाणे सगळे असे एकजीव होऊन राहतात या ठिकाणी. लहान मोठे, श्रीमंत गरीब हा काहीच भेद या ठिकाणी उरलेला नाहीये.
खूप छान वाटते. सगळेजण गुण्या गोविंदानं राहतात, लहान मोठे एकमेकांना मदत करतात. आमच्यासारखे म्हातारे जेव्हा उतरतात, चढतात, गाडीतून उतरताना आमचं सामान सुद्धा लोक घेतात, आम्हाला इथपर्यंत आरामात घेऊन येतात. असा जो अनुभव आहे ना, हा इतर ठिकाणी नाही येत. इतका छान आहे. इतकं प्रेम घरी तर असतोच बरं, आपले आपणच असतो, प्रेमाने राहतो. परंतु जे आपले नाहीत पण आपलेच आहेत. सगळेजण परमात्म्याची लेकरं आहेत. हा जो रामपाल महाराजांचा नारा आहे ना, तो असा हृदयाला स्पर्श करून जातो आणि म्हणून सगळे एकजीव होऊन राहतात. एवढे संत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, एवढे हरिपाठ बोलणारे कीर्तनकार आहेत, एवढे कीर्तन होतात. आज आपण गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये बघतो, आपण आज मोठमोठ्या ठिकाणी बघतो, आपण पांडुरंगाच्या तिथे बघतो, सगळीकडे भक्तिमय वातावरण असतं. मग ते भक्तिमय वातावरण आणि या भक्तिमय वातावरणामध्ये सगळ्यात मोठा फरक काय आहे? आता ती जी भक्ती आहे ना, ती भक्ती, ते जे लोक आहेत ते फक्त रामाचं किंवा कृष्णाचं गुणगान करतात. परंतु या आपण ठिकाणी शास्त्र अनुकूल भक्ती हा. म्हणतो की शास्त्र विरुद्ध भक्ती? नाही, शास्त्र अनुकूल आपली भक्ती आहे. कारण आपल्या भक्तीमध्ये वेद, पुराण, गीता सगळं खोलून खोलून दाखवले जातात, प्रमाणासहित सिद्ध केल्या जाते. आणि म्हणून ही जी भक्ती आहे ही शास्त्र शुद्ध, शास्त्र अनुकूल भक्ती आहे. बाकीच्यांची भक्ती ही संसाराला नुसती पूरक असते. अजून याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळालं? या ठिकाणी जो भंडारा होता ना, तो अगदी निशुल्क. तुम्ही बाहेर जाल, एक कप चहासाठी तुम्हाला 10 रुपये मोजावं लागतात. या ठिकाणी तर तुम्ही किती चहा प्या, मनाई नाही. जेवणामध्ये म्हणजे कुठलंही कुपन घ्यायचं नाहीये? नाही, काहीच नाही. गेटचं पास नाही, VIP गेट नाही, काही नाही. असं कसं शक्य आहे? काहीतरी असेल, एक 10 रुपये नाही, बिलकुल नाही. पार्किंगचं तरी? नाही, अजिबात नाही. सगळ्या गोष्टी मोफत, निशुल्क. जेवणामध्ये लाडू, जिलेबी, 2 प्रकारच्या भाज्या, पुरी, त्यानंतर तूप लावलेल्या पोळ्या, फुलके म्हणतो आपण त्यांना, त्या. आणि तुम्ही पोटभर जेवा. आणि टायमिंग काय असतो तरी जेवणाचा? अरे 24 तास भंडारा खुला आहे हा सगळ्यांसाठी. कसं शक्य होतंय? संत रामपालजी महाराज तुमच्या सोबत नाही, ते तर हरियाणाचे आहेत, आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढे लांब इथे बसलेले आहात, तरी कसं काय म्हणजे तुम्ही या भक्तीला नाही, ही व्यवस्था एवढी काही व्यवस्थित आहे. कारण जिल्ह्याचे सेवाधारी असतात, प्रत्येकाला टायमिंग दिलेलं असते, प्रत्येक जण वेळेवर पोचतो आणि आपली सेवा मनापासून करतो. तो सेवा कशी करावी हे इथे येऊन शिकावं माणसाने. घरामध्ये हे काम मी करते, ते काम तू केलं नाही, असं तू मी होते. पण या ठिकाणी एवढी मोठी सिस्टीम असून कुठेही अव्यवस्था नाही. आपण कधी जुडलात संत रामपालजी महाराजांशी? मी 2016 मध्ये जुळले. आपल्याला काही लाभ झाले का या भक्तीने? लाभ एवढाच की पूर्वी मी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या घरातून आलेली आहे. माझे आई बाबा दरवर्षी वारीला जायचे पंढरपूरच्या. त्यांनी सोबत 28 वाऱ्या केल्या. आता मी खरं म्हणाल तर शिक्षणामुळे एवढं काही माझं लक्ष नव्हतं, परंतु आई भजनं वगैरे करायची, त्यामुळे एक धार्मिक वातावरण माझ्या घरामध्ये होतं. त्यामुळे इथं येताना मला काही फारशी अडचण आली नाही. अरे वा, हे खूप उत्तम. तुम्ही एक शास्त्र अनुकूल भक्ती मी निवडली आणि आज मोक्षाच्या मार्गाच्या दिशेने तुम्ही वळलेला आहात. जसं की आपण मोक्षाचा मार्ग म्हणतो की 84 लाख योनीचा फेरा सुटतो आणि जन्म मरण सुटतं. तुम्ही याच्यावर काय म्हणाल? हे खरंच असतं का? 84 लक्ष योनी आहेत. तुम्ही जर पुराण वगैरे उघडून बघितले तर त्याच्यामध्ये ठाई हे आपल्याला सापडतील याचे पुरावे की 84 लक्ष योनी भोगल्यानंतर माणसाला मानव देह प्राप्त होतो. परमात्मा म्हणतात, जर तुम्ही सद्भक्ती केली तर तुम्हाला जन्म मरणाचा फेरा तुमचा चुकतो आणि तुम्ही मोक्षाला जाऊ शकता. आणि म्हणून या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी मोक्ष आवश्यक आहे आणि म्हणून ही भक्ती आवश्यक आहे. धन्यवाद आई, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान प्रश्नांची उत्तरं दिली आम्हाला. धन्यवाद.